नमस्कार, स्वाती फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 44 इंच कटोरीचे ब्लाऊज कसे कट करायचे ते बघणार आहोत. इथे मी पेपर डबल फोल्ड करून घेतला आहे. तर उंची आहे 14.5 इंच, तर आपल्याला 1 इंच प्लस करून 15.5 इंच घ्यायचं आहे. लाईन ड्रॉ करून घ्यायची 15.5 वर आणि शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच. खाली पण 5.5 वर डॉट घ्यायचा आहे. मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंच. चौवेचाळीस छाती आहे, तर आपल्याला इथे चौथा भाग 11 इंच घ्यायचा आहे, प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी सोडायचं आहे. वर मोजायचं किती आहे, तर इथे 12.5 इंच आले आहे, तर खाली पण 12.5 इंचच घ्यायचं. शोल्डर उतार घ्यायचा आहे आपल्याला अर्धा इंच, आपण गळा करून घेतला आहे. आणि मुंड्याला पण आतमध्ये घ्यायचं आहे अर्धा इंच. मधल्या लाईनवरून 1 इंच वर घ्यायचं आणि 1.5 इंच घ्यायचं. 1.5 इंच हा मागचा भाग येईल आणि 1 इंच हा समोरचा भाग. गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि लांबी घ्यायची आहे आपल्याला 7.5 इंच. खाली पण 2.5 इंचावर घेऊ शकता किंवा 3 इंचावर पण घेऊ शकता. तुम्हाला जर समोरचा गळा थोडासा डीप पाहिजे असेल तर तुम्ही 3 पण घेऊ शकता, पण मी ती 2.5 इंच घेतली आहे आणि गोल आकार दिला आहे. आता आपण बघणार आहे बेल्ट. बेल्ट आपल्याला घ्यायचा आहे 13 इंचावर आणि इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. कटोरी आपल्याला 6.5 इंचाची घ्यायची आहे, तर इथे मी 5.5 इंच घेतली. तर मी 5.5 का बरं घेतले आहे तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. गळ्याकडून मी 5.5 इंच घेतला आहे आणि इथे मागच्या मुंड्याकडून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे मध्ये. कटोरीला गोल आकार द्यायचा. इथे मध्ये घ्यायचा आहे आणि 1 इंच वर घ्यायचं आहे. योगपट्टीसाठी आपल्याला 1 इंच वर घ्यायचं आहे आकार देण्यासाठी. योगपट्टीला आकार द्यायचा आणि आपण आता पेपरवरच योगपट्टी वाढवून घेणार आहे. अर्धा इंच घेऊन लाईन ड्रॉ करून घ्यायची. योगपट्टी 3 इंच आणि समोर आपली 4 इंच येईल. हे आपलं ड्रॉ करून झालेलं आहे. कटिंग करून घेऊ. कट करताना मागचा भाग कट करायचा आधी. अर्धा इंच समोर जास्त घेतलं होतं आपण योगपट्टीसाठी, तर ते आपल्याला मागच्या भागामध्ये कट करून घ्यायचं आहे. 2 भाग झाले आपले, एक मागचा आणि हा समोरचा भाग आहे. तर मागचा भाग आपण मोजून घेणार आहे. तर 15.5 होता आपला, तर 15.5च आपल्याला कट करायचा आहे. आता मागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. मागचा गळा 10.5 इंच आहे, तर आपल्याला 11 इंच घ्यायचा आहे. गोल आकार द्यायचा आणि कट करून घ्यायचं आहे. मागचा डॉट आपल्याला 4.5 इंचावर घ्यायचा आहे. वर पण 4.5 इंच, खाली अर्धा इंच. मागचा भाग रेडी आहे आपला.
समोरचा भाग पण कट करून घ्यायचा. कटोरीला ड्रॉ करून घ्यायचं आहे. मध्य आहे ते पण ड्रॉ करून घ्यायचं आणि 1 इंच वर घेऊन खाली 3 इंचावर आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची. समोरच्या भागाकडून आपल्याला 2 इंच वाढवायचे आहे. मागच्या भागाकडून पण 2 इंच वाढवायचे आहे. इथे अर्धा इंच घ्यायचा आहे शिलाईसाठी. आणि जो वरचा भाग आहे त्याला आपण गोलाकार देऊ. कटोरी रेडी आहे आपली. कट करून घ्यायची. शिलाई मार्जिन सोडून 3.5 इंचावर डॉट घ्यायचा किंवा तुम्ही समोरून 1.5 इंच घेतलं तरी चालेल. ही कटोरी खूप छान बसते. बाही कट करण्यासाठी डबल फोल्ड पेपर घेतला आहे. हा मागचा भाग आहे, त्याचा मुंडा आपण मोजून घेऊ किती आहे तो. तर हे 11.5 आहे, तर आपल्याला इथे 1 इंच कमी करायचं आहे. तर 10.5 इंचाची घडी घ्यायची आहे आपल्याला बाहीची. बाही उंची आहे 7 इंच प्लस 1 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा. दोन्हीकडून 8-8 इंच मोजून घ्यायचं आहे. बाहीला खोल भाग द्यायचा आहे 3.5 इंच. तुम्ही 3 पण देऊ शकता, पण 3.5 दिल्याने फिटिंग छान येते. तरी वर इथे 1 इंच घ्यायचं आपण आणि जिथे आपण 3.5 इंच घेतलेला आहे त्याच्यामध्ये 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. दंडघेर आहे आपला 7.5 इंच आणि पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे. लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि 10.5चा मध्य घ्यायचा. इथे पण मध्य घ्यायचा. स्केलने आकार द्यायचा आहे. या पद्धतीने ठेवून आकार द्यायचा आहे. मध्ये तुम्ही 1 इंच घेऊन पण आकार देऊ शकता. समोरचा भाग कट करताना बाही ओपन करायची आणि नंतर कट करायचं, नाहीतर दोन्ही भाग कट होऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आपण 44 इंच छातीचे कटोरीचे ब्लाऊज कसे कट करायचे हे बघितले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.